नमस्कार सर. आपलं नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट किशोर घायाळ सर, जे मागच्या 12-13 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा अनेक प्रकल्पांवरती काम करत आहेत. याच्यापूर्वी त्यांनी काही शासकीय संस्थांसाठी सुद्धा प्रकल्प केलेले आहेत. त्याच्यावर पण आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. एकंदर त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आज आपण गप्पा मारणार आहे. सो सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शालेय जीवनाबद्दल. एक शालेय जीवन तुमचं कसं होतं? म्हणजे कुठली शाळा होती? त्याच्यानंतर कॉलेज जिथून आपण आर्किटेक्ट केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्किटेक्ट या फील्ड मागे येण्याची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण आर्किटेक्ट बनेन? असं काय सांगाल? तसं म्हणलं तर सर माझं प्राथमिक शिक्षण हं. इथे वडील माझे पोलीसमध्ये असल्यामुळे हं, इकडे तिकडे ट्रान्सफर व्हायचे. बरं. त्यामुळे माझं प्राथमिक शिक्षण इथं आपलं वाशी हं. वाशी म्हणून एक गाव आहे इथे. बरं. तिथे माझं प्रायमरी शिक्षण झालं. बरं. बाकी माझं कॉलेज वगैरे 11वी-12वी हं. नवदुर्गचं कॉलेज जे आहे बरं. आर्ट सायन्स कॉमर्स हं. तिथे झालेलं आहे. हं. आणि तिथे करत असताना पुढच्या शिक्षणामध्ये माझे एक मित्र होते. बरं. म्हणजे माझा सिनियर होता तो. तो असंच त्यांनी क्वालिफाय होऊन त्याने आर्किटेक्टची म्हणजे एंट्रन्स वगैरे देऊन बरं. तो आर्किटेक्ट झालेला. हं, हं, हं. मग आम्हाला पण वाटलं बाबा त्यांनी आर्किटेक्ट झाला म्हणून आपण पण आर्किटेक्ट. आर्किटेक्ट व्हायला हवं. त्यातलं बरं. एवढं विषय काय माहित नव्हतं. पण जेव्हा ऍडमिशन झाल्यानंतर त्यातली आवड निर्माण झाली. त्याच्यामुळे पुढे चांगल्या गोष्टी अजून झाल्या. चांगलं झालं. बरोबर आहे. म्हणून मित्रामुळे का होईना तुम्ही या क्षेत्रात या आलात क्षेत्रात खरं तर. आलो. बरोबर. हो. दुसरं असं मग आर्किटेक्ट केल्यानंतर पुढचा प्रवास कसा राहिला? म्हणजे तुम्ही सर्व्हिस प्रॅक्टिस कुठं केली हो. का थेट स्वतःच्या कन्सल्टन्सीला कशी सुरुवात केली? नाही तसं नाही. कॉलेज पास आउट झाल्यानंतर आमचे जे सिनियर्स होते हं. ते सगळे पुण्यामध्येच जॉब्स करत होतात. बरोबर. तसं आमचं जे काही आमच्या कॉलेजचे पास आउट होतात हं, हं. त्यांचं पुण्यामध्ये चांगलं म्हणजे होते सिनियर्स. बरोबर. मग त्यांच्या रेफरन्स थ्रू हं. आम्ही पण पुण्यातच गेलो. वाह! मग त्यांच्या रेफरन्स थ्रू आम्हाला त्यात काय जॉब कसा सर्च करायचा पुणेही नवीन होतं हो, माझ्यासाठी. हो. काही माहिती नव्हतं. बरोबर. त्यांच्या रेफरन्सनुसार सगळं जॉब वगैरे शोधणं का त्यांच्या रेफरन्सनुसार जॉब शोधला वगैरे. व्हेरी गुड. त्यांच्यानंतर मग हळूहळू प्रवास सुरू झाला तो. वाह! मग काही एक ठिकाणी केल्यानंतर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट खूप हँडल्स केले. ओके. मग आपल्याला वाटलं की बाबा कमर्शियल्स खूप हं, हं. करायला हवेत. बरोबर. मग त्यातलं काही नॉलेज घ्यायला हवं. बरोबर. त्याच्यानंतर मग मी दुसरीकडे ट्राय केलं. मग. ते मिलिंद किर्दत म्हणून आहेत आर्किटेक्ट. हो. त्यांचं खूप म्हणजे कमर्शियल प्रोजेक्ट खूप करतात ते. बरोबर. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर बाकीचे जे काही असेल मोठे इंडस्ट्रियल, कमर्शियल्स, पब्लिक बिल्डिंग असतील ते आपण त्यांच्याकडे म्हणजे हे केले. केलं, बरोबर. प्रोजेक्ट केलेले. मग स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करण्याचा कधी विचार आला आणि अं, पुण्यामध्ये खूप 5-6 वर्ष प्रॅक्टिस म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस बरोबर. करत असताना हं, हं. मग खूप क्राऊडेड सिटी हो, हो, असं हो. गोंधळ असं असल्यामुळे आणि वर्क प्रेशर खूप असल्यामुळे बरोबर. असं वाटलं की बा आपल्या गावीच जाऊन आपण का केलं नाही असं हरकत नाही. बरोबर. म्हणून मी 2015 साली इकडे आलो बरोबर. आणि स्वतःची कन्सल्टन्सी पण चालू केली. वाह! आणि मग त्यातून केलेला पहिला प्रकल्प आठवतोय का? जो स्वतः इंडिपेंडेंटली बीइंग पहिला आर्किटेक्ट असा केला? पहिला प्रकार जो होता माझ्या म्हणजे नवीन आल्यानंतर हं. क्लायंट्स कुठं भेटणार नाही भेटणार हो. ह्याचा विषय होता. त्यावेळेस माझे एक रिलेटिव्ह होते जवळचे आत्या आहे म्हणजे. हं. फर्स्ट बंगलो तिचा बंगलो मी करायला घेतला होता. वाह! तर तो सक्सेसफुली पूर्ण झाल्यानंतर हं. थोडं एक हे आलं. त्याच्यामुळे तिथून पुढे कॉन्फिडन्स आला. कॉन्फिडन्स आला. तिथून पुढे रेग्युलर चालू सुरुवात झालं झाली. आपलं सगळं. बरोबर, बरोबर. मग आता आर्किटेक्टशी रिलेटेडच काही प्रश्नांकडे आपण येऊया. चालेल. ते म्हणजे बांधकामामध्ये आर्किटेक्ट हा एक खरं तर महत्त्वाचा दुवा आहे हो. अतिशय. तर त्यामध्ये आपली भूमिका कशी महत्त्वाची आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आर्किटेक्टची एखादी भूमिका बांधकामामधली? आर्किटेक्टची भूमिका म्हटलं तर म्हणजे एखादी बिल्डिंग कुठलीही असू दे. हं, हं. तो डिझाइन करायचं म्हटल्यानंतर आर्किटेक्ट हा मेन पहिला लागतोच. स्टेप्स आहे. पहिला बरोबर. स्टेप. पूर्ण प्लॅनिंग म्हणा हं, किंवा त्याच्या काही सगळ्या गोष्टी असतील. हं, हं, तो आर्किटेक्ट पासूनच स्टार्ट होतो. हं. मग ते प्लॅनिंग भाग झाला, क्वालिटी झाली किंवा एक्झिक्युशन करणं झालं. सगळा पार्ट तो आर्किटेक्ट पासून स्टार्ट होतो. बरोबर. असा विषय. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करण्यापूर्वी हं. प्लॅन हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हो. कारण प्लॅन केल्याशिवाय तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये नाही, पुढे नाही. जाऊ शकत नाही. तर प्लॅन या स्टेजचं महत्त्व काय आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? प्लॅन म्हणजे कसं आता तिथल्या जिओग्राफिक कंडिशन्स, हं, हं. क्लायमेट, क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स, बरोबर. पर्पजली कुठली बिल्डिंग आहे, हं, हं. त्याच्या सगळं समजा त्यांचा अभ्यास करून प्लॅनिंग करून जर प्लॅनिंग करतो आम्ही त्याची. तर ते बरोबर. प्रॉपर वर्क
प्लॅनिंग झाली तरच प्रॉपर बिल्डिंग होणार होणार आहे. अगदी ॲज पर बरोबर. आर्किटेक्चरनुसार. बरोबर. सर्क्युलेशन म्हणा किंवा व्हेंटिलेशन म्हणा, या सगळ्या गोष्टी होतात होणार प्लॅनिंगनुसार. आहेत. बरोबर आहे. दुसरं या क्षेत्रामध्ये कामगारांचं प्रमाण अतिशय मोठं आहे. हो, कारण हो, कामगारांशिवाय आपण पुढे जाऊ शकत हो, नाही. हो, पण या कामगारांबरोबर अकुशल कामगारांचं प्रमाण देखील तेवढंच मोठं आहे. हो, हो. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. आता आपण त्याला अकुशल कामगार म्हणलं ना, तर काही आपल्या पण धाराशिवमध्ये खूप मोठ्या हाय राईज बिल्डिंग तयार होतात बरोबर. आणि किंवा प्रायमरी छोट्या बिल्डिंग असतात. हं, हं. पण तिथं अकुशल कामगार असतील, तर ते हं. तेवढ्या प्रकारे त्याची स्ट्रेंथ म्हणा, बरोबर. प्रॉपर वर्क होणार नाही. प्रॉपर वर्क नाही झालं, हं, तर हं. याचा अर्थ काय होईल? बिल्डिंग व्यवस्थित बांधली जाणार नाही आणि त्याचं आयुष्य कमी होईल खूप बिल्डिंग. बरोबर. छोट्या-छोट्या चुका आहे ना, ते हं, हं. आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरलाच माहीत असतात. हो. आणि तो म्हणजे कितपत योग्य करतोय कारागीर, बरोबर. करतोय का नाही करतोय हे आम्हालाच माहीत असतं. हो, हो. त्याच्यामुळं कधी बी जे ट्रेंड हे असतात लेबर्स म्हणा किंवा हं, मिस्त्रीज म्हणा, हं. ते हुशार असतील तर ते चांगल्या प्रकारे काम करू काम शकतात. करू हां. शकतात. बरोबर आहे. दुसरं तुम्ही रेसिडेन्शियलवर पण काम केलंय. आता मोठ्या हो. इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्सवर पण काम करताय. हो. एक अनुभवी आर्किटेक्ट नसेल, हां. तर काय-काय नुकसान होऊ शकतं? अनुभवी आर्किटेक्ट नसेल तर मग खूपच मोठा प्रॉब्लेम्स होतात. जसं हो, करून की काय पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये म्हटलं, तर त्या बिल्डिंगची कॉस्टिंग म्हणा, हो. त्या बिल्डिंगचं सर्क्युलेशन, बरोबर. त्याचं व्हेंटिलेशन, हं, हं. त्याचं एस्थेटिक्स लुक्स असेल समजा बाहेरून, होय, होय. आतून, ते सगळं बिघडतं बरोबर. आणि ते पूर्ण पैसे वेस्टेज गेल्यासारखंच आहे. हं, हं, हं. एक प्रकारे. सोशली बघायला गेलं तर कसं आहे, कुणाची चुकाला आपल्याला झाकू शकतो आपण. बरोबर. पण एखादा आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरची चूक झाली, तर हो. आपण कधीच ते झाकू नाही शकत. झाकू नाही शकणार. असा प्रश्न बरोबर आहे आणि नसतो. ती पुढे जाऊन बऱ्याचदा महागात सुद्धा ठरू महागात शकते ठरू एखादी शकतो. मोठी चूक चूक केलेली. झाल्यानंतर ते दुरुस्त पण नाही करता येत दुरुस्त नाही आपल्याला. करता येत. बरोबर, बरोबर. दुसरं तुम्ही आता मूळचे धाराशिवचे आहेत म्हणून हो. विचारायचं आहे आणि हां, एक उत्तम आर्किटेक्ट आहात म्हणून पण, हां. की येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये हं. धाराशिवमध्ये असे कुठले बदल आर्किटेक्टच्या नजरेतून तुम्हाला करावेसे वाटतात? एक विकासाचं व्हिजन असं विचारलं तर, की जे पुढच्या हं, ह्याच्यासाठी हं, हं. महत्वाचे आहेत? धाराशिव तसं बघायला गेली ना, तर इथे काय म्हणजे जी प्लॅनिंग आहे हो, म्हणजे आपली टाउन प्लॅनिंगचा विषय म्हणा, हो. तर असं काही सेक्टर वाईज नाही आहे इथं काय. जसं काही रँडमली होत राहतं, बरोबर, तसं आहे. बरोबर. प्लॅनिंग वाईज काहीच नाही आहे. हं, हं. माझ्या वैयक्तिकनुसार असं वाटतं, की इथल्या लोकांची सेक्टर वाईज प्लॅनिंग व्हावी. हं, हं. सेक्टर वाईज म्हणजे कसं आहे, जसे फॉरेन्समध्ये वगैरे असतात. हं, हं. एज्युकेशनल बिल्डिंग वेगळ्या साईडला, बरोबर. रेसिडेन्शियल बिल्डिंग झोन वेगळ्या साईडला. हं, हं. असं झोन्स वाईज व्हावे आणि तसं बघायला गेलं तर इथे प्लेग्राऊंड्स वगैरे खूप कमी आहेत. कमी आहेत. अच्छा. म्हणजे नॅचरल लोकांसाठी. हं. ते भरपुरात भरपूर व्हावं, हवेत बरोबर. असा विषय. पण मग अशा वेळेला सरकारकडनं काय अपेक्षा आहे असं वाटतं? सरकारकडून म्हणलं तर म्हणजे सरकार कसं मदत करू शकेल? आता तुम्ही प्लेग्राऊंडचा हो, विषय हो. घेतलात, तर मग त्याच्यासाठी जमिनीची अवेलेबिलिटी असेल हो ना. किंवा ते सरकार कसं पुढाकार घेऊ शकतं? अ, आता आपलं लोकल जी अथॉरिटी असेल, बरोबर, सरकारने त्यांना माहीत असेल कुठे कशा प्रकारची जरूरत आहे आपल्याला बरोबर, किंवा कुठे प्लेग्राऊंड्स हवेत, कुठे नाही आहे. बरोबर. एक ओपन स्पेस म्हणा समजा. हो. मग ते लोकेट करून त्याला काय बजेट लागत असेल, हं. ते लोकल बॉडीकडून समजा ते नुसार प्लॅनिंग करून काम करू सगळं शकतात. केलं तरी सुंदर सिटी होते. जेवढे जास्त ग्रीन एरिया जो असतो सिटीमध्ये, हो. ग्रीन एरिया म्हणजे एक सिटीचा हार्ट असतो. एक्झॅक्टली. पूर्ण जर समजा क्राउडेड असेल, तर तुम्हाला राहण्यायोग्य असं वाटत नाही आपल्याला. वाढणार नाही. बरोबर जेवढं आहे. ग्रीन असेल तेवढं छान आहे. बरोबर हो, आहे. दुसरं आता इतक्या वर्ष तुम्ही काम केले म्हणून एक हो, विचारायचं आहे. या क्षेत्रात जे नवीन तरुण आर्किटेक्ट येतायत, हो, हो. त्यांना एक मित्रत्वाच्या नात्यानं काय सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी? क्षेत्र म्हटलं तर जे सिव्हिल अ, इंजिनियर असू द्या किंवा आर्किटेक्ट आर्किटेक्ट असू द्या, असू दे. ते हो, संलग्न एकाच ह्याच्यात. हो, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे हो. जास्तीत जास्त करून आणि यायला काही हरकत नाही. बरोबर, आवड निर्माण असली कुठल्याही क्षेत्रात काम करू शकतो माणूस बरोबर. आणि सुंदर काम करता येतं. वाह! म्हणजे आपलं समजा एखाद्याचं आपण एखादी बिल्डिंग किंवा म्हणा, एखादं वास्तू म्हणा, पण एखादा समजा त्याच्या आवडीनुसार डिझाईन करून दिली. हं, त्यांना आवडली. हं. तो जे सॅटिस्फॅक्शन असतं ते आपलं त्याच्यात वेगळं खूप आनंद असतं. होतो आपल्याला बरोबर, वेगळाच, बरोबर. की आपण काहीतरी गोष्ट एवढी मोठी केली आहे केली आहे. आणि दुसऱ्याला आनंद देऊन गेलो, असा वाह! विषय असतो. हे पण महत्वाचं हो, आहे. दुसरं तुम्ही अनेक शासकीय संस्थांसाठी सुद्धा काम केलेलं आहे हो केली. किंवा स्थानिक स्वराज्य संस्था त्यातले काही महत्त्वाचे प्रकल्प सांगता येतील 1-2? त्यामुळे अजून असं काही कुठल्या संस्थेबरोबर नाही गेलेलं काम. बरोबर.
प्रायव्हेट सेक्टर मध्येच केलेलं आहे काम, जास्त काम केलेलं. गव्हर्नमेंट मध्ये नाही केलेलं. बरोबर बरोबर. नेक्स्ट टाइम ऑपॉर्च्युनिटी भेटेल तर करू, त्याचा काही विषय नाही. बरोबर. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो. हो. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय क्वालिटी चेक्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील आपण घ्यायला पाहिजे? स्टीलचं बघायला गेलं तर काय करतो आम्ही, आपलं जे स्ट्रक्चरल डिझायनर आहेत जास्ती करून आम्ही टेक्निकल त्यांनाच प्रेफरन्स देतो. ते आम्हाला सजेशन करतात की बा कुठलं स्टील 550D पाहिजे. वापरायचंय, बरोबर. TMT वापरायचं, TMX वापरायचंय. हम्म. आणि बाकीचे पॅरामीटर मध्ये आम्ही त्या स्ट्रेंथ, डक्टिलिटी, अच्छा. बारची, त्याचे थ्रेडिंग, हे सगळं म्हणजे चेक करून त्यानुसार आम्ही रेफरन्स देतो क्लायंटला. बरोबर. मेन तर स्टीलच विषय आहे. हो हो. दुसरं तुम्ही आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टला वापरलंय का? आयकॉन स्टील मी वापरलेलं आहे 2-3 प्रोजेक्टला. अच्छा. मी म्हणजे एकदम असं फ्रँकली सांगू शकतो तुम्हाला की हो, हो. अदर स्टील पेक्षा हं. म्हणजे जे माझे मिस्त्री आहेत, हो, मिस्त्री लोक आहेत बरोबर. किंवा माझे स्टाफ आहेत, त्यांच्या मनाने असं आलं की बाबा हा स्टील कटिंगसाठी म्हणा किंवा बेंडिंगसाठी यूज करण्यासाठी खूप छान आहे. अरे वा, अरे वा. आणि असं- त्यांच्या सर्व्हिस बद्दल काही? सर्व्हिस म्हणजे कसं Delivery, डीलक्स availability. वगैरे इथले छान आहेत. तसं बरोबर. popular आहे. म्हटलं तर म्हणजे कसं सांगायला गेलं म्हणजे आम्ही समजा कॉल करून पण सांगितलं त्यांना हो. की बाबा एवढं स्टील लागतं, तर ते वजन ते करून साईडवर available. पोस्ट करतात, बरोबर. पेमेंट वा, असं विषय. हे पण चांगलं हा. आहे. सो हे होते आर्किटेक्ट किशोर घायाळ सर, आणि त्यांनी आपले स्वतःचे अनुभव सांगितले. त्याचप्रमाणे या फील्डमध्ये जी नवीन तरुण आर्किटेक्ट येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा त्यांनी या माध्यमातून सल्ला दिला. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. येणाऱ्या आगामी काळात जसं तुम्ही सांगितलं की शासकीय प्रकल्पांवर सुद्धा काम करण्याची संधी तुम्हाला मिळो. हो. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, वेगवेगळे प्रोजेक्ट, प्रत्येक डिझाईन आपलं वेगळं काहीतरी करण्याचा आणि तुमचा स्वतःचा ठसा उमटवण्याची संधी तुम्हाला त्यातून मिळवणे, असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून बनवू, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.